वाशिम जिल्ह्यात एका दिवसात घडलेल्या 2 वेगवेगळ्या घटनांनी संपूर्ण जिल्हा हादरला आहे। फुलंब्री धरणात एक युवक बुडाल्यानंतर काही तासातच अडाण धरणात एका होतकरू विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे। वाशिम जिल्ह्यात शुक्रवारी घडलेल्या 2 दुर्दैवी घटनांनी सर्वत्र शोककळा पसरली आहे। सकाळी फुलंब्री धरणात एका युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला। त्यानंतर दुपारी कारंजा मानोरा मार्गावरील अडाण धरण परिसरात आणखी एक हृदयद्रावक घटना घडली। कुपटी येथील रहिवासी सचिन सुभाष मुंदे वय वर्ष 22 हा आपल्या वडिलांसोबत पुलावरून जात असताना धरणात उडी घेतल्याची माहिती समोर आली आहे। संचितने नुकतीच नीट परीक्षा दिली होती आणि त्याला MBBS प्रवेशासाठी पात्रता मिळाल्याचे सांगितले जात आहे। मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात वडिलांचा पाय घसरून फ्रॅक्चर झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगेबाबा शोध व बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली। अवघ्या 10 मिनिटांच्या शोध मोहिमेनंतर पथकाने सचिनचा मृतदेह खोल पाण्यातून बाहेर काढला।